हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तो विषय म्हणजे गुलेन-बारी सिंड्रोम, GBS हा आजार. कारण सध्या पुण्यामध्ये या आजाराचे खूप रुग्ण सापडत आहेत आणि सोलापूरमध्ये सुद्धा या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. म्हणून हा एक गंभीर प्रकारचा जो आजार आहे तो नेमका आहे तरी काय, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला आता जाणून घेऊया आपण GBS या आजाराविषयी. हा आजार साधारणतः 1 लाख लोकांमध्ये 1 ते 2 जणांना वर्षभरामध्ये होतो. पण सध्या पुण्यामध्ये आपण काय बघतो आहोत, 100च्या वर रुग्णसंख्या झाली आहे. सोलापूरमध्ये सुद्धा रुग्ण सापडत आहे. म्हणून हा आजार आपण समजून घेऊया. या आजारामध्ये रुग्णाच्या मज्जातंतूवर म्हणजे नर्व्हजवर सूज आल्यामुळे शरीरातील सर्व स्नायू कमजोर होतात. हा आजार होण्याची विविध कारणं आहेत. हा ऑटो इम्यून डिसीज आहे. काही वॅक्सिन्स घेतल्यानंतर उदाहरणादाखल नावं द्यायची झाली तर असे सांगता येतील की स्वाईन फ्लू वॅक्सिन, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन किंवा आणखी काही वॅक्सिन्स घेतल्यानंतर या आजाराची साथ पसरल्याच्या नोंदी आहेत. आणि दूषित पाण्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. आणि आणखी या आजाराचं कारण, जर एखाद्या व्यक्तीला काही इन्फेक्शन झालं असेल, ते इन्फेक्शन कोणतं तर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी किंवा इतर विषाणूजन्य इन्फेक्शन झालं असेल तर काही दिवसानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज मज्जातंतूंचं आवरण नष्ट करतात. त्यामुळे मज्जातंतूंचं कार्य बिघडतं. या कारणामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. आता या आजाराची लक्षणं बघूया. सुरुवातीला ताप येणं, पातळ शौचास होणं, सर्दी खोकला होणं अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं कॉमन कोल्डमध्ये सुद्धा दिसतात. पण त्यानंतर 3-4 आठवड्यानंतर स्नायू कमजोर व्हायला लागतात. याचा उपचार जर नाही झाला तर किंवा श्वासाचे स्नायू कमजोर जर झाले तर रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. साधारणतः 60 ते 70% रुग्ण काहीही उपचार न करता बरे होऊ शकतात. तर 30% रुग्णांना इम्युनोग्लोबिन या इंजेक्शनची गरज पडू शकते आणि काही रुग्णांना प्लाझ्माफेरेसिसची गरज पडते. या आजारामध्ये व्हेंटिलेटर लावल्यामुळे त्यासोबत इतर कॉम्प्लिकेशन्समुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 5 ते 8% असू शकतं. आणि हा आजार 2 प्रकारचा असतो. एक असतो ॲक्यूट, त्याला म्हणतात ॲक्यूट इन्फेक्शन. एक असतं ॲक्यूट इन्फेक्शन, त्याला AIDP असं म्हणतात. आणि दुसरा प्रकार असतो, त्याला आजाराची लक्षणं 4 आठवड्यात जर कमी झाली नाही तर त्याला म्हणतात CIDP. आणि हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी तर सकस आहार घ्यावा, आपली रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, व्यायाम करावा, योगासनं करावीत, प्राणायाम करावेत. शिवाय पाणी स्वच्छ असेल याची काळजी घ्यावी. आणि पाणी स्वच्छ फक्त उकळून गार करून जर पाणी पिलं तर ते चांगल्या प्रकारे निर्जंतुक होतं. म्हणून ज्या ठिकाणी तरी अशी साथ पसरलेली आहे किंवा ज्या ठिकाणी असे रुग्ण सापडत आहेत तिथल्या लोकांनी तरी पाणी उकळूनच प्यावं. तर त्यांना पाण्याद्वारे जे इन्फेक्शन होण्याचा धोका आहे तो टळू शकतो. शिवाय बाहेरचं खाणं टाळावं. त्यामुळे कुठूनही आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ही जी लक्षणं वर सांगितली आहेत ती जर दिसली तर घरीच उपचार न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला आपण घेतला पाहिजे. आणि या GBSला घाबरू नका, पण काळजी जरूर घ्या. आणि सर्वांना माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.